यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी जयेश। यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या घडामोडींवर। जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची कारवाई, 44 लाखांच्या मुद्देमालासह 41 आरोपींना अटक। पावसाचे पाणी साचल्याने डॉक्टरांसह नागरिक संतप्त। श्रीरामपूरकरांनी यशस्वी केला जनता कर्फ्यू। सौरभाच्या कार्याची दखल, अण्णा हजारेंनी केले अभिनंदन। कॅबिनेट मंत्री गडाखांनी भेट घेऊन जनतेशी साधला संवाद। चव्हाणांसारखे पांढऱ्या पायाचे मंत्री काढून टाका, अण्णासाहेब जावळे। महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, मेटे। अवैधरित्या छुप्या मार्गाने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 41 आरोपींना 44 लाखांच्या मुद्देमालासह गजाआड केलाय। अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तसेच पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार तसेच परीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रात्री 8 ते पहाटे 5 वाजेच्या सुमारास धडाकेबाज कारवाई करत तिरट नावाचा जुगार खेळत असलेल्या 41 आरोपींना रंगेहात पकडले। यावेळी 8,19,000ची रोख रक्कम, 2,66,000 रुपये किमतीचे 32 मोबाईल, 33,32,000 रुपये किमतीची वाहनांसह आरोपींना अटक करून या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। सदर आरोपींना राहाता न्यायालयात हजर केले असता जाच मुचालक्यावर आरोपींची सुटका करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अनेक अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणलेले आहेत। याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट। मागील 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे साईनाथ रुग्णालयाच्या परिसरात पाणी साचलंय। त्यामुळे डॉक्टरसह नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। सध्या अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। यात शिर्डी देखील पावसाने आपला जोर दाखविलाय। नुकत्याच झालेल्या पावसामुळे शिर्डी साईबाबा संस्थांच्या साईनाथ रुग्णालयात पावसाचे पाणी साचल्याने या ठिकाणी उपचारासाठी येणारे रुग्ण तसेच उपचार देणाऱ्या डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। पावसाच्या पाण्यामुळे परिसर चिखलमय झाल्याने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थांच्या अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने तात्काळ पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेतले। परंतु या पुढील काळात अशी परिस्थिती ओढवू नये याकरिता संस्थांच्या माध्यमातून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी कुणाल जमदडे, शिर्डी। कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यू यशस्वी झाला। मात्र अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं श्रीरामपुरात पाहायला मिळालंय। शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने सर्वपक्षीय व संघटनांनी शहरवासियांना 7 दिवसाच्या जनता कर्फ्यूचे आवाहन केले। या जनता कर्फ्यूला तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला। मात्र कोणाच्याही सांगण्यावर न जाता स्वयंस्फूर्तीने शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली। त्यामुळे श्रीरामपुरातील नागरिक किती जागरूक आहेत याचा प्रत्यय जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी आला। मात्र कामाशिवाय मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केल्याने या जनता कर्फ्यूचा काय फायदा होईल असा सवाल देखील उपस्थित होतोय। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी सचिन केदार, श्रीरामपूर। सौरभच्या कार्याचा हाय रेंज बुक ऑफ वर्ड मध्ये रेकॉर्ड नोंद झाल्याने ज्येष्ठ सामाजिक सेवक आणि कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सौरभसह त्याच्या कुटुंबाचा सन्मान केला आहे। अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यात असलेल्या सैदापूर येथे राहणाऱ्या सौरभ सुभाष केदारने एक अनोखा विश्वविक्रम केला आहे। त्यात कृषी क्षेत्रातील तब्बल 55 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवत वेगवेगळ्या विषयावर शोध निबंध सादर करून 55 बक्षिसे मिळवत जगामधील सर्वात जास्त परिषदांमध्ये सहभागासह
सर्वात जास्त बक्षिसे मिळवून जगातील पहिला विद्यार्थी ठरण्याचा मान मिळवला। त्याच्या कार्याची दखल घेत हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने त्याच्या कार्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे। त्याने देशातील विविध शास्त्रज्ञांशी संपर्क साधून त्याचा वापर कृषी क्षेत्रात करण्याचे कार्य सुरू केलंय। त्याच्या या कार्याची दखल घेत ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी सौरभच्या कामगिरीबद्दल केले त्यांच्यासह परिवाराचे अभिनंदन करून राळेगण सिद्धी येथे सन्मान देखील केलाय। याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट। लॉकडाऊनच्या काळात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत का, या संदर्भात कॅबिनेट मंत्री गडाख यांनी भेट घेऊन नागरिकांची चौकशी केली आहे। कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नागरिक त्रस्त झाले असताना लॉकडाऊनच्या काळात शासनाकडून विविध प्रकारची मदत सर्वसामान्य नागरिकांना पुरविण्यासाठी प्रयत्न केले गेले। या संदर्भात मृदा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या कारवाडी, पाचेगाव, पुणतगाव येथे जाऊन त्यांनी कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला। यावेळी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचत आहे की नाही याची चौकशी देखील त्यांनी केली आहे। तसेच शनी शिंगणापूर येथील कोविड सेंटर संदर्भात नागरिकांना माहिती देऊन कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देखील कॅबिनेट मंत्री गडाख यांनी दिलाय। तसेच नागरिकांना काही अडचणी असल्यास थेट माझ्याशी संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी संजय वाकचौरे, नेवासा। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडू शकले नाही अशा पांढऱ्या पायाच्या अशोक चव्हाणांना मंत्रिमंडळातून काढण्याचा सल्ला अण्णासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे। अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतानाही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडू शकले नाही आणि आता मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदी असतानाही अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण टिकवता आलं नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण सारख्या पांढऱ्या पायाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी चेतावणी भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली आहे। तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न आजचा नसून 25 वर्ष जुना आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याची चांगली संधी आली होती, परंतु राज्यकर्त्यांनी संधी हाणून पाडली। मागच्या सरकारप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ही संधी घालवल्याची टीका नानासाहेब जावळे यांनी केली आहे। मराठा आरक्षणाचा विषय गेली 25 वर्ष झाले क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांनी या आरक्षणाची मागणी केली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक आंदोलन, जनजागृती रथयात्रा काढल्या आणि समाजाला जागृत करण्याचं काम केलं। आज कुठेतरी मराठा समाजाला संधी आलेली होती, आरक्षण मिळालेलं होतं, परंतु गेल्या 3 दिवसाखाली आपण बातमी ऐकली असेल की सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली। ही स्थगिती सुप्रीम कोर्टानं दिली, परंतु या पाठीमागं जे राज्य सरकार, या ठाकरे सरकार सत्तेवर आहे, ते सरकार कुठेतरी कमी पडलेलं आहे। जाणीवपूर्वक मराठा समाजाला मातीत घालण्याचं काम या सरकारमधील ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आहेत त्या ठिकाणी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, परंतु ती मराठा आरक्षण टिकवण्यासाठी नव्हतीच। खरं तर मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू नये हाच प्रयत्न राज्य सरकारनं आणि स्वतः ठाकरे, उद्धव ठाकरेंनी केलेला आहे असा आमचा संघटनेचा आरोप आहे। या उपसमितीचे अध्यक्ष या ठिकाणचे अशोकराव चव्हाण होते, ते सुद्धा पहिल्याच्या काँग्रेसमध्ये सत्तेमध्ये मुख्यमंत्री होते, त्यावेळेस सुद्धा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही। आज उपसमितीचे अध्यक्ष असताना मिळालेलं आरक्षण टिकवू शकले नाही, म्हणून इतका पालथा पायाचा माणूस या महाराष्ट्र आणि मराठा समाजाला लाभला। म्हणून अशा पालथ्या पायाचे माणसं पहिल्यांदा या मंत्रिमंडळावर हटवून गेले पाहिजेत, तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल। आज आम्ही पाहिलेलं आहे की 95% पडलेले पोरं आज एमपीसी। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी शंकर थेटे, नांदेड। मराठा आरक्षणात स्थगिती मिळाल्याने हे महाविकास आघाडीचे पाप आहे। तसेच
या सरकारला मराठा समाज कधीही माफ करणार नाही अशी टीका मेटे यांनी केली आहे। मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर लातूर जिल्ह्यातील चाकूर तहसील कार्यालयात विषप्राशन करून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता। या संदर्भात शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी त्या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायाधीश स्थगिती दिली। हे विद्यमान महाविकास आघाडी सरकारचे पाप असून मराठा समाज ठाकरे, चव्हाण व पवार या तिन्ही नेत्यांना कधीही माफ करणार नसल्याची टीका विनायक मेटे यांनी केली। सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समितीने केलेल्या अहवालाचे इंग्रजीत अनेकदा भाषांतरण करून मागितले, पण राज्य शासनाचे आजवर ते भाषांतर पुरवले नाही। तर उलट सर्वोच्च न्यायालयात हवे होते ते सादर न करता नको ते सादर केल्याने आरक्षणावर स्थगिती आली असल्याचा आरोपही मेटे यांनी केलाय। तर दुसरीकडे दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब करून सरकार मराठा समाजाला चिडवत आहे। त्यामुळे मराठा समाजाला न चिडवता शांतच राहू द्या, कारण मराठा समाजावर रस्त्यावर उतरला तर सरकारला पळता भुई थोडी होईल असा इशाराही मेटे यांनी दिलाय। करेल असाही शब्द शिवसंग्रामने दिला आहे। दुसरी गोष्ट, या राज्यामध्ये जे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती सर्वोच्च न्यायालयाला मिळालेली आहे, हे ठाकरे, पवार आणि चव्हाण या आघाडी सरकारचं पाप आहे। यांनी मराठा समाजाच्या पुढच्या अनेक पिढीचं नुकसान केलेलं आहे, त्यांचं भविष्य अंधकारमय केलेलं आहे। मराठा समाज यांना कधीही माफ करणार नाही। सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा सांगून सुद्धा ज्या गायकवाड अहवालावर मराठा आरक्षण टिकलं, दिलं आणि हायकोर्टानं सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, त्या गायकवाड अहवालाचे भाषांतर इंग्रजीमध्ये करून मागायचं काम अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाने केलं, पण दुर्दैवाने आज तागायत सुद्धा या राज्य सरकारनं भाषांतर करून दिलेलं नाही। नको ते प्रश्न तिथं उपस्थित केले, नको ते कागदपत्र तिथं दिले, जे आवश्यक होते ते वकील त्यांनी दिले नाही आणि यामुळेच सरकारच्या अपयशामुळे यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी अफसर शेख, लातूर। या बातमीपत्रात आता आपण येथेच थांबूया। पुन्हा भेटूया यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वेगवान घडामोडींसोबत। तोपर्यंत घरात रहा, सुरक्षित रहा। नमस्कार।